मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे भारत हा आपला एक कृषीप्रधान देश आहे. आणि कृषीप्रधानता म्हटलं तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी तर प्रामुख्याने येतात. एक शेती आणि शेतीपूरक व्यवसाय. शेतीपूरक व्यवसायामध्ये तुम्हाला माहिती आहे का, सर्वात मोठा व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय. आणि या दुग्ध व्यवसायामध्ये मोलाचा ज्याचा वाटा असतो, ज्या गाईचा वाटा आहे ती म्हणजे आपली जर्सी गाय. तुम्हाला माहिती आहे का, ही जर्सी गाईचं भारतामध्ये आगमन कशा प्रकारे झालं, त्याच्या पाठीमागचा इतिहास माहिती आहे का तुम्हाला? तर तो इतिहास मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर तो इतिहास असा आहे की ज्यावेळेस भारत देश 1947 साली स्वतंत्र झाला आणि 1950 ते 60 या दशकामध्ये ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात अर्बनायझेशन झालं आणि त्या त्या अर्बनायझेशनमुळे भरपूर लोक ही गावाकडून शहराकडे ट्रान्सफर झाली आणि तिथे दुधाची कमतरता भासू लागली. त्यामुळे भारताचे जे बोर्ड आहे, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, ही यांनी एक विचार केला की कशा प्रकारे आपण ही दुधाची कमतरता भरून काढू शकतो. त्यासाठी त्यांनी त्यांची जी मान आहे की पाश्चात्य देशांकडे वळवली. तिथं त्यांनी दोन गायींचा अभ्यास केला. एक आहे होलिस्टीन फ्रेसियन HF आणि दुसरी आहे आपली जर्सी गाय. जर्सी गाय ही जर्सी आईसलँडमधून ओरिजिनेट झालेली आहे. म्हणजे तिचा मुख्य जन्मही जर्सी आईसलँडमध्ये होतो. आणि जर्सी गाई आणि HF गाई याच्यामधील जर फरक आपण पाहिला तर HF गाईची दूध उत्पादन क्षमता ही जर्सी गाईपेक्षा जास्त आहे. परंतु तिला लागणारा जो चारा आहे ह्या जास्त लागतो जर्सी गाईपेक्षा. आणि रोगप्रतिकार क्षमता ही जर्सी गाईची जास्त आहे. म्हणून भारत सरकारने किंवा नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आहे यांनी जर्सी गाईचं सिलेक्शन केलं आणि पहिलं जे 50-50 क्रॉसब्रीड फॉर्म्युला त्यांनी ठरवला. आणि जे जर्सी सेक्शनमधले जे आपण म्हणतो बैल यांचं आर्टिफिशियल इन्सेमिनेशन हे आपल्या इंडिजिनियस गायी आहेत, ज्या देशी गायी आहेत, गीर, सहिवाल आणि लाल सिंधी, या गायींमध्ये ते करण्यात आलं. आणि अशा प्रकारे 50-50 फॉर्म्युलानुसार पहिलं क्रॉसब्रीड हे भारतामध्ये झालं. आणि त्यामुळे एक फायदा काय झाला की त्यामुळे फायदा असा झाला की जे आपली दूध उत्पादकता होती देशी गायींच्या मार्फत 1 ते 2 लिटर, ती त्यापासून वाढून 10 ते 12 लिटर प्रति दिवसपर्यंत पोहोचली. आणि अशा प्रकारे 1970 साली धवल क्रांती झाली. आणि अशा प्रकारे आपण भारत हा देश एक दूध उत्पादनामध्ये अग्रगण्य म्हणून ओळखला जाऊ लागला. आणि अशा प्रकारे जर्सी गाईचं पहिलं क्रॉसब्रीड आपल्या भारतामध्ये झालं.